उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांसह दिल्लीला रवाना। महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांसोबतच्या भेटीमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होण्याची शक्यता। विधान परिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार, शेकापच्या जयंत पाटलांचा आरोप। शरद पवार आणि महाविकास आघाडीसोबत राहणार असल्याचाही उल्लेख। विधान परिषद निवडणुकीनंतर संजय राऊतांचा खळबळजनक आरोप। काही आमदारांना 2 एकर जमीन 20 ते 25 कोटी रुपये वाटले, संजय राऊतांचा मोठा आरोप। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर। 29,400 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन करणार। लोकसभा निवडणूक निकालानंतर पहिलाच मुंबई दौरा। संविधानावर प्रेम असेल तर मनुस्मृती जाळावी। प्रकाश आंबेडकर यांचं पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधींना आव्हान। भाजप आणि काँग्रेसनं संविधानावर वार केल्याचाही आरोप। पाणी भरल्यानं मुंबईतील अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद। पुढील 36 तासात 200 मिलीमीटर पावसाची शक्यता। मुंबईकरांना सतर्कतेचे आदेश। वीकेंडला अतिउत्साह टाळण्याचा सल्ला। सरकारला मराठ्यांचा रोष परवडणार नाही। हक्काचं आरक्षण आम्हाला द्या, मनोज जरांगेंचा इशारा। 288 उमेदवार पाडण्याचाही दावा। वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरांना अहमदनगर रुग्णालयातनं दिव्यांग प्रमाणपत्र। 2018 मध्ये दिव्यांग तर 2020 मध्ये मानसिक आजाराचं प्रमाणपत्र। अभिलेख तपासणीमध्ये बाब समोर। ABP माझाच्या बातमीनंतर वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरांच्या आईवर गुन्हा दाखल। शेतकऱ्यांना धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकरांवर गुन्ह्याची नोंद। पंढरपुरात पोषण आहारात सापडले मृत बेडूक। कासेगावच्या भुसेनगर अंगणवाडीतील धक्कादायक प्रकार। पोषण आहार विद्यार्थ्यांच्या जीवावर उठलाय का? पालकांचा संतप्त सवाल। आणि छत्रपती संभाजीनगरमधील 50हून अधिक तरुण आयसिसच्या संपर्कात। NIAनं मुंबईतल्या कोर्टात दाखल केलेल्या आरोपपत्रात कारवायांची माहिती। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मन सुद्धा तुझंचा दुसरा सीझन। होई मन सुद्धा